Good morning, dear students. In 9th standard, we have already started first unit, and in that first unit, we have seen up to 1.3 the poem. In last lesson, we have seen the hope is thing with feathers. We have seen that poem. Today, we are going to start our next lesson. आपल्या सगळ्यांना आवडणारा, प्रत्येक घरामध्ये बनवलं जाणारा एक पेय जे संपूर्ण भारतामध्ये अतिशय आवडीने पिलं जातं. खरं तर हे पेय भारतात कुठून आलं या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला धड्याच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्या घरी पाहुण्यानंतर आपण त्यांना हमखास हे पेय देतो. ते पेय तुम्हाला निश्चितपणे ओळखता आलं असेलच. तर ते आपण सगळेजण अतिशय आवडीनं जे पेय सकाळी संध्याकाळी पितो ते पेय म्हणजे चहा. आणि या चहाची गोष्ट आपण आज बघणार आहे. या चहाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, भारतामध्ये हा चहा कधी आला, पूर्वीपासून भारतामध्ये चहा होता का, या सगळ्या इतिहासाचा उलगडा आपल्याला या सुंदर अशा धड्याच्या माध्यमातून करायचा. लेट्स सी द स्टोरी ऑफ टी. Before we start, there are some warming up activities, chit chat activities. धडा सुरू करण्यापूर्वी काही चिट चॅट ऍक्टिव्हिटीज आहेत. यामध्ये तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये काही प्रश्न विचारले गेलेत बघा. वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी, चिट चॅट ऍक्टिव्हिटी. कॅन यू मेक टी? तुम्ही चहा बनवू शकता का? तुमच्यात किती जणांना चहा बनवता येतो? हाऊ डू यू मेक टी? तुम्ही चहा कसा बनवता? चहा बनवायच्या अनेक पद्धती आहेत. तर तुम्ही चहा नेमका कसा बनवता? व्हॉट ब्रँड डू यू लाईक? चहाचे अनेक ब्रँड आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीचा नेमका कोणता ब्रँड आहे? टाटा टी आहे, जीएस चा आहे का? कोणता ब्रँड नेमका तुम्हाला आवडतो? तुमचा आवडीचा ब्रँड तुम्ही या ठिकाणी सांगायचा आहे. ऍट होम हू मेक्स टी और कॉफी फॉर एव्हरीबडी? तुमच्या घरामध्ये चहा किंवा कॉफी कोण बनवतं? हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? तुम्ही प्रत्यक्ष कधी चहाचे मळे बघितले आहेत का? बघितले असतील तर ते चहाचे मळे कसे असतात? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही चिट चॅट ऍक्टिव्हिटी मध्ये द्यायचे आहेत. नेक्स्ट, राईट द नेम्स ऑफ as many beverages as you can within 2 minutes. What do you think? What do the following beverages remind you of? Draw the word verbs to show your associations. अनेक प्रकारची पेय आपण पित असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक पेयांचा आस्वाद घेता येतो. त्यातील नेमकी कोणती पेय तुम्हाला आवडतात किंवा कोणती पेय नेमकी तुम्हाला दिसून येतात, त्या पेयांची तुम्ही नावं लिहायची आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत. आता उदाहरणार्थ टी जर घेतला, आपण चहा जर घेतला तर चहाशी रिलेटेड बिस्किट्स, शुगर, टी पावडर, वॉटर हे शब्द रिलेटेड येतात. तसं तुम्ही अजून कोणते बेवरेजेस आपण घेतो, पेय घेतो, त्या संदर्भात लिहायचं आहे. त्यामध्ये कॉफी आहे, लाईम ज्यूस आहे, लस्सी आहे, कोकोनट वॉटर आहे, मिल्क आहे. याशी संबंधित रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहायचे आहे. नाउ लेट्स ओपन पेज नंबर 18. पान नंबर 18 वर या. We will start the story of tea. I will read line by line. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? एका प्रश्नाने आपण धड्याची सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय पाण्यानंतरचं कोणतं? पाण्यानंतर पिलं जाणारं सगळ्यात जास्त मोठ्या अमाऊंट मध्ये, मोठ्या क्वांटिटी मध्ये पिलं जाणारं पेय कोणतं असेल तर ते आहे कोणतं? याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे मिळालं असेल. पाण्यानंतर या जगामध्ये पिलं जाणारं सगळ्यात जास्त पेय म्हणजे चहा. Perhaps many of you have guessed the answer. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित याचं उत्तर मनातल्या मनात त्याचा अंदाज तुम्हाला आला असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जगातलं सगळ्यात
मोठ्या प्रमाणात पिलं जाणारं पेय म्हणजे चहा. द फ्रेश एरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. चहाचा उत्साहवर्धक सुगंध, अतिशय उत्साहवर्धक ताजा तवाना करणारा हा सुगंध जो असतो, प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात या चहापासून व्हावी असं वाटत असतं. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजंट फ्लेवर. चहामध्ये अतिशय ताजतवाना करणारा उत्तेजक असा एक स्वाद आपल्याला दिसून येतो. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of plant whose botanical name is the Camellia sinensis. खरं तर चहा म्हणजे काय असतं, तर चहा म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये चहाची पानं किंवा चहाची ज्या कळ्या असतात त्या कळ्या पानं उकळून कॅमेलिया सिनेन्सिस नावाच्या वनस्पतीची खरं तर ही पानं असतात आणि ती पानं उकळली जातात, गरम पाण्यामध्ये उकळली जातात, त्यांचा अर्क त्यामध्ये उतरवला जातो आणि यातून जे पेय तयार होतं त्यालाच आपण सगळेजण चहा असं म्हणतो. द लिव्स आर फर्स्ट ड्राईड. या चहाची पानं जी आहेत खरं तर कॅमेलिया सिनेन्सिस नावाच्या वनस्पतीची ही पानं असतात. पहिल्यांदा ही चहाची पानं खुडली जातात. तुम्ही बऱ्याच चित्रपटांमधून बघितलं असेल, अनेक चित्रपटांमध्ये चहाचे मळे तुम्हाला दाखवले गेलेत. चहाच्या मळ्यामध्ये खुडाई कशी चालते ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. डोक्याला टोपली बांधलेल्या त्या बायका असतात आणि चहाची पानं खुडून आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या टोपलीमध्ये चहाची पानं टाकली जातात. त्याच पद्धतीनं ही चहाची पानं खुडल्यानंतर त्यांना पूर्णपणे वाळवलं जातं अँड क्युअर्ड. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया प्रोसेस करून बिफोर दे पॅक्ड अँड सोल्ड टू अस. पहिल्यांदा चहाची पानं खुडली जातात, ती वाळवली जातात, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रियेतून मग त्यानंतर हा चहा पॅक केला जातो आणि तो चहा तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचतो. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. खरं तर Camellia sinensis ही वनस्पती सदाहरित वनस्पती आहे. आपल्या वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार माहिती आहेत, पानझडी वने, सदाहरित वने. त्या प्रकारे चहाचं जे झाड आहे ज्याला आपण Camellia sinensis म्हणतो, हे झाड सदाहरित वृक्षाच्या प्रकारामध्ये येतं. हे प्रामुख्याने विषुवृत्त, समशीतोष्ण या प्रकारच्या हवामानामध्ये हे चहाचं झाड वाढतं. टी प्लांट्स रिक्वायर ऍटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. चहाच्या झाडाला प्रामुख्याने 100 ते 125 सेंटीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. अँड प्रिफर ऍसिडिक सॉइल. आणि आम्लधर्मीय जमिनीमध्ये चहाचं पीक चांगले येतं. Many of the world's best tea estates are located on hill slopes at the elevations of up to 1500 meters. जगातले अनेक प्रसिद्ध चहाचे मळे हे डोंगर उतारावर वसलेले आहेत. अगदी 1500 मीटर उंची पर्यंतच्या उतारावर असणारे हे चहाचे मळे जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. आणि असं म्हटलं जातं की जेवढ्या उंचीवरचा चहा तेवढा तो उंची असतो. म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय की उंचावर जेवढ्या स्लोपवर, जेवढ्या हाईटवर हा चहाचा मळा असेल तेवढ्या त्या चहाच्या मळ्यामध्ये तयार होणाऱ्या चहाच्या पानांचा फ्लेवर हा रिच असतो. बघा, म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय, it is said that tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. जेवढ्या उंचीवर चहाचा मळा असेल तेवढ्या जास्त प्रमाणात चहा अधिक रिच, अधिक समृद्ध आपल्याला चवीमध्ये दिसून येतो. बघा, रिच या शब्दाचे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं, रिच, रिचर, रिचेस्ट या पद्धतीनं रिचर फ्लेवर आपल्याला या उंचीवर असणाऱ्या चहाच्या मळ्यामध्ये आपल्याला मिळतो. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. तुम्ही म्हणा नेमकं चहाची पानं कुठली खुडली जातात किंवा कुठली चहाची पानं घेतली जातात, तर ज्या वेळेला चहाचं जे झाड आहे Camellia sinensis वनस्पती जी आहे
ती तोडणीस ज्या वेळेला पात्र होते किंवा तोडणी करण्याच्या योग्य होते त्यावेळेला त्या कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीची फक्त वरची 1-2 इंचच पाणी घेतली जातात. अगदी मुळापासून पाणी घेतली जात नाही. वरच्या बाजूला फक्त 1-2 इंच जेवढा पाण्याचा थर असेल तेवढीच चहाची पानं खुडली जातात. These birds and leaves are called flushes. आणि यांनाच आपण फ्लशेस असं म्हणतो. ही जी पानं खुडली जातात यांनाच आपण फ्लशेस असं म्हणतो. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आणि ज्यावेळेला चहाचा सगळ्यात जास्त मोसम असतो त्यावेळेला 6 ते 7 दिवसामध्ये नवीन फ्लश किंवा नवीन खुडणीसाठी तयार झालेली पानं आपल्याला 6 ते 7 दिवसामध्ये दिसतात. Left to grow on its own, the tea plant may actually grow into small tree. जर चहाचे पाण्याची आपण खुडणी कधी केलीच नाही, समजा चहाचं झाड एखाद्या ठिकाणी लावलं आणि त्याला कधीच खुडलं नाही किंवा त्याचं कधीच पान तोडलं नाही तर ते चहाचं झाड एका लहानशा वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. लहानशा वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. बट इन ऑल टी गार्डन्स, पण जर तुम्ही सगळ्या चहांचे मळे जर बघितले असतील किंवा दृश्य जर तुमच्याकडे दृष्टीस पडला असेल, द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. तुम्ही जर चहाच्या मळ्यांचं दृश्य कधी बघितलं असेल तर त्या चहाच्या मळ्यांमध्ये असणाऱ्या झाडांची छाटणी केली जाते. जास्तीत जास्त कमरेच्या उंचीपर्यंतचीच चहाची झाडं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. टू अनेबल इझी टकिंग ऑफ द लीव्स. मग हे कशासाठी करत असतील तर पानं सहजपणे खुडता यावीत या उद्देशाने त्यांची उंची ही साधारणपणे कमरेपर्यंत ठेवली जाते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर लीफ साइज. चहा जो आपण खरेदी करतो त्या चहाची सुद्धा वेगवेगळी वर्गवारी केली जाते. यामध्ये त्यांच्या पानांच्या आकारानुसार जे काय पानाचा आकार आहे त्या पानाच्या आकारानुसार चहाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आसाम टाइप ऑफ टी, आसाम प्रकारचा चहा, कॅरेक्टराइज्ड बाय लार्जेस्ट लीव्स. या प्रकारच्या चहाच्या झाडांमध्ये पानं ही खूप मोठी असतात. चायना टाइप कॅरेक्टराइज्ड बाय स्मॉलेस्ट लीव्स. चायना टाइपचं जे चहा प्रकार असतो त्यामध्ये चहाची पानं लहान असतात. कंबोज टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय लीव्स ऑफ इंटरमिडिएट साइज. मध्यम आकाराची जी पानं असतात त्याला आपण कंबोज टाइप ऑफ टी असं म्हणतो. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट ट्री ग्रोइंग रिजन्स इन इंडिया. आता आपण आपल्या भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये प्रामुख्याने चहा उत्पादन करणारे 3 विभाग आपल्याला दिसून येतात. 3 विभागामध्ये भारतामध्ये चहाचं उत्पादन आपल्याला दिसून येतं. Each of these regions is famous for special type of tea it produces. आणि भारतामध्ये 3 विभागात जो चहाचं उत्पादन घेतलं जातं हा प्रत्येक विभाग त्यांच्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. Which are unique in is famous for special type of tea products it produces which are unique in taste. आणि या प्रत्येक ठिकाणी निर्माण होणारा चहा याची चव वेगळी आहे, अरोमा सुगंध वेगळा आहे, स्ट्रेंथ अँड फ्लेवर त्या चहाची चव वेगळी आहे. 3 regions are. आता प्रामुख्याने भारतामध्ये 3 ठिकाणी चहाचं उत्पादन 3 विभागामध्ये होतं. ते 3 विभाग कोणते आहेत आपण बघूया. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न उत्तर पूर्वीय भारत. उत्तर पूर्वी भारतामध्ये दार्जिलिंग या ठिकाणी चहाचं उत्पादन घेतलं जातं तो एक भाग आहे. आसाम इन नॉर्थ ईस्ट. आसाम उत्तर पूर्वेकडचा आणखी एक भाग आसामचा भाग. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि दक्षिणेकडे जर आपण गेलो तर दक्षिणेकडे असणारं निलगिरी पर्वतरांगामध्ये असणारं चहाचे मळे सुद्धा प्रसिद्ध आहेत. मोस्ट पीपल ऍग्री दॅट टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. तुम्ही बऱ्याच लोकांना जर विचारलं, चहाप्रेमी लोकांना विचारलं तुम्ही चहा का पिता, त्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर असेल की चहामुळे उत्साह वाढतो. एक चहा एक उत्साहवर्धक पेय आहे. इट कंटेन नो कार्बोहायड्रेट्स. यामध्ये कर्बोदक नाही आहेत, फॅट नाही आहे, स्निग्ध पदार्थ नाही आहेत और प्रोटीन्स किंवा प्रथिन सुद्धा नाही आहेत. मग चहा का प्यायचा. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल एज कॅफेन. मग चहामध्ये असतं का, काय असतं
आणि लोक एवढी चहा का पितात? तर त्याचं कारण आहे चहामध्ये असणारा एक वेगळ्या प्रकारचा स्वाद, जो थिनाइन किंवा कॅफीन नावाच्या एका उत्तेजकाचा असतो. जे उत्तेजक आपल्याला फ्रेश वाटल्याची जी भावना आपल्यामध्ये चहा पिल्यानंतर येते, त्याचं कारण हे उत्तेजक असतं. कारण त्यामध्ये थिनाइन आणि कॅफीन जे असतं त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं. विच गिव्ह द ड्रिंक इज अ स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि या उत्तेजकामुळेच आपल्याला चहा पिल्यानंतर अतिशय ताजतवानं वाटतं. आता पुढचा मुद्दा आहे, नेमकं चहा कधी प्यायला सुरुवात झाला? चहाची सुरुवात कधी झाली? How and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travel when a servant was boiling some water for the emperor to drink. आता नेमकं चहाची सुरुवात कशी झाली? मानवानं चहा आपल्याला पेय म्हणून वापरायला कशी सुरुवात केली याची सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी बघा. तिचं झालं होतं असं, एक चायनीज दंतकथेनुसार तत्कालीन चायनीज सम्राट शेनॉंग याला चायनीज शेतीशास्त्राचा, चायनीज औषधशास्त्राचा उद्गाता असं म्हणलं जातं. हा जगाच्या प्रवासाला निघालेला होता. त्याच्यासोबत त्याचे काही नोकर सुद्धा होते आणि त्याने काही जंगलामध्ये मुक्काम केलेला होता. आणि मुक्काम केल्यानंतर या शेनॉंगचा जो नोकर आहे तो आपल्या राजासाठी, आपल्या सम्राटसाठी पाणी गरम करत होता. आणि त्याने एक टेंट मारलेला होता. टेंटच्या बाहेरच्या बाजूला एक चूल मांडलेली होती. त्या चुलीवर पाणी उकळत होतं बघा, उकळत होतं. आणि या शेनॉंगच्या पिण्यासाठी हे पाणी गरम केलं जात होतं. त्याच वेळेला just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. आणि त्यावेळेला हे पाणी उकळत असताना त्या जंगलामध्ये असणाऱ्या, वरच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाची काही पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये पडली आणि त्यानंतर लगेचच त्या पाण्याचा कलर बदलला. On drinking the water, the emperor was amazed by the rich water immediately changed color. लगेचच त्या पाण्याचा रंग बदलला. and drinking the water, आणि ते पेय त्या शेनॉंग सम्राटापर्यंत दिलं गेलं. ते पाणी त्या सम्राटाला दिलं गेलं आणि ज्यावेळेला ते गरम पाणी त्या सम्राटानं पिलं त्यावेळेला त्याचा जो उत्साहवर्धक फ्लेवर होता, रिच असा जो स्वाद होता अँड त्याची जी रिफ्रेशिंग क्वालिटी होती, त्यामुळं राजा खूप आश्चर्यचकित झाला. हे नेमकं कसलं पेय आहे? एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. अनोळखी असणाऱ्या एका वनस्पतीच्या पानापासून एवढा सुंदर स्वाद मिळवता येतो, एवढं फ्रेश वाटू शकतं, याचं त्या राजाला सुद्धा आश्चर्य, त्या सम्राटाला सुद्धा आश्चर्य वाटलं. ही कॅरिड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. त्यानंतर त्या एम्परर शेनॉंग यानं पुढची सगळी तपासणी केली. त्या झाडाच्या पानावर आणि काही प्रयोग केले अँड डिस्कवर्ड टी. That tea had many healing and restorative properties and could also be used as antidote to certain poisons. आणि त्यानंतर त्या सम्राटानं त्या चहावर अनेक प्रयोग केले आणि त्यानंतर प्रयोगांती त्या सम्राटाच्या लक्षात आलं की चहामध्ये अनेक चांगले गुणधर्म आहेत, अनेक निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म त्या चहामध्ये असलेले दिसून आले आणि काही विषाचे अँटीडोट म्हणून, विषाला उतारा म्हणून सुद्धा चहाचा वापर करता येतो, हे त्या सम्राटाच्या लक्षात आलं. अशी एक दंतकथा सुद्धा चहाच्या बाबतीत सांगितली जाते. अजून काय या चहाच्या बाबतीत दडलेल्या दंतकथा आहेत किंवा चहाचा कसा शोध लागला याबद्दल आपण पुढच्या तासाला बघूया.